इकडे बघू नको. आता मी तुला याच्यावरचे प्रश्न समाज सुधारकावरचे प्रश्न विचारणार आहे महाराष्ट्रातले. बघूयात तुझी किती तयारी झाली त्याची. तर हे MPSCसाठी महत्त्वाचे प्रश्न असे आहेत आणि MPSC ओरिएंटेड असे प्रश्न आहेत. जर बघूया आपण आता प्रश्न विचारलो. हां 1800 इकडे बघून 1862 साली इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केलं? 1862ला साल पण महत्वाचं आहे, हिंट खूप हे महत्वाचे असते. साल 1862ला इंदुप्रकाश वृत्तपत्र कोणी सुरू केले? विष्णू शास्त्री चिपळूणकर. नाही, ऑप्शन देतो मी तुला. देऊ का ऑप्शन? 1862 न्यायमूर्ती रानडे, गोपाळकृष्ण गोखले, विष्णुशास्त्री पंडित आणि सरस्वतीबाई जोशी. विष्णू शास्त्री पंडित. मग अशी तू ते विष्णुशास्त्री चिपळूणकर त्यात कन्फ्युजन झालं होतं, त्यामुळे तुला ते सोपं झालं ते. असू दे. इंदुप्रकाश, विष्णुशास्त्री पंडित. पुढचा प्रश्न आहे निबंधमाला. 1874ला निबंधमाला हे मासिक कोणी सुरू केलं? अरे गेस कर ना आधी, तू गेस कर, पुन्हा पर्याय देतो. होत नाही गेस. वाचले ना तू हे? एकदाच वाचले, एवढा मी पॉवरफुल मेमरीचा माणूस. विष्णुशास्त्री चिपळूणकर. आत्ताच तू दिलता मगाशी. मला सांग आता, साल खूप महत्वाचं आहे ना, ते साल आलं का? ऑप्शन जर दिले मी तर त्यातून हे होतं. ठीक आहे, ऑप्शन देतो मी तुला आता प्रत्येक वेळी. आणि ते साल आणि ऑप्शन ते खूप म्हणजे त्यातून थोडं एलिमिनेट करू शकतो. मला सांग, पुण्यात 1871 साली श्री विचारवती ही संस्था कोणी सुरू केली? पुण्यामध्ये 1871ला श्री विचारवती ही विचारलेलं आहे. MPSC प्रश्न विचारलेला आहे, PYQ आहे. ऑप्शन देऊ? ऑप्शन दे. ऑप्शन आता येसुबाई सावरकर, सरस्वतीबाई जोशी, पंडिता रमाबाई रानडे. अजून सांगत ना. येसुबाई सावरकर, सरस्वतीबाई जोशी, पंडिता रमाबाई रानडे. सरस्वतीबाई जोशी. राईट. ह्या यांच्या पत्नी येतात. कोणाच्या? सार्वजनिक काकाच्या. सार्वजनिक काकाचं नाव काय सांग? गणेश वासुदेव जोशी. राईट. आणि त्यांचं कुठल्या संस्थेमध्ये म्हणजे स्थापना करण्यात त्याचा मुख्य सहभाग आहे? सार्वजनिक सभा. राईट. त्यामुळे त्याला सार्वजनिक काका म्हणतात. असो, पुढचा प्रश्न विचारतो. राईज ऑफ मराठा पॉवर हे पुस्तक कोणाचे आहे? पुस्तकावर हे पण महत्वाचं पुस्तक आहे. मराठा इतिहासावर म्हणजे महादेव गोविंद रानडे. मराठी माणसाने म्हणजे महाराष्ट्राच्या व्यक्तीने लिहिलेलं आहे. मला वाटतं पहिलंच पुस्तक आहे. आधी सगळे इंग्रजांनी वगैरेच लिहिलेले होते, तर त्या दृष्टीने हे महत्वाचं आहे. न्यायमूर्ती रानडे यांचं कार्य या क्षेत्रात मोठं आहे. गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण आहेत ते सांग? गोपाळकृष्ण गोखले. यांचे गुरु. बरं, गोपाळकृष्ण गोखले हे कुणाचे गुरु आहेत ते माहिती आहे? महात्मा गांधी. हा, राईट. आता सांग, गोपाळकृष्ण गोखलेंचे गुरु कोण? रानडे. राईट. आणि रानडेंचे? रानडेंचे पण आहेत, ते पण आहे आपल्या महाराष्ट्र. न्यायमूर्ती तेलंग, KT तेलंग. बरं. KT तेलंगांनी एका खटल्यामध्ये रखमाबाईंचं सल्लागार पण त्यांनी दिलं होतं. तो खटला आहे, तो प्रसिद्ध खटला आहे, रखमाबाई विरुद्ध दादाजी खटला. त्यामध्ये तर त्या दृष्टीनं पण ते महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील प्रबोधनाचे जनक, हिंदी अर्थशास्त्राचे जनक व सनदशीर राजकारणाचे जनक कोणाला म्हणतात? दादाभाई नौरोजी. महाराष्ट्रातील कोणाला? न्यायमूर्ती रानडे.
1822ला हम्म. 1822ला बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? नाना शंकर शेठ. वाचलं काय? अरे हो. ठीक आहे. मला सांग, एक 1812ला रामराज. जन्म झाला, 1846ला मृत्यू झाला. त्यांनी पाठ्यपुस्तकांची निर्मिती केली आणि महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान दिले. कोण आहेत ते? बाळशास्त्री जांभेकर. राईट. त्यांनी कोणतं वृत्तपत्र सुरू केलं? दर्पण. कोणत्या लँग्वेज मध्ये? इंग्लिश काहीतरी मराठी ना? मराठी ना, पहिले मराठी. पण मराठी. इंग्लिश मध्ये होतं का? दोन्हीत होतं वाटतं. दोन्ही. मराठी इंग्लिश. दररोज होत होतं का ते? कसा आठवड्याला? साप्ताहिक होतं वाटतं. बहुतेक साप्ताहिक होतं. 1852 मध्ये अहमदनगर येथे त्या व्यक्तीचं नाव सांग मला. 1852ला ते अहमदनगरला डेप्युटी कलेक्टर होते. त्यांना मराठी भाषेचे पाणिनी पण म्हणतात. कोण आहे? पांडुरंग दादोबा पांडुरंग तरखडकर. राईट. त्यांनी 1844ला एका सभेची स्थापना केली. MPSCला त्याच्यावर प्रश्न आला. कोण आहेत? कोणती सभा स्थापन केली? 1844ला सुरतला केली. मानव काहीतरी सभा आहे. बरोबर. मानव धर्म सभा. मानव धर्म सभा. MPSCला याच्यावर अनेक वेळा प्रश्न विचारला. ग्रंथालय चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली? बाळशास्त्री जांभेकर. हिंट देतो तुला एक. त्यांनी म्हणजे शतपत्र लिहिले त्या व्यक्तीने. त्यांनी सुरू केली ग्रंथालय चळवळ. शतपत्रे. गोपाळ हरी देशमुख. त्यांना काय म्हणतात? तो पण नाव सांग त्यांचं. गोपाळ हरी देशमुख. काका. नाही काका तर ते गोपाळ ते गणेश वासुदेव जोशी ना. काय म्हणते? यांना लोकहितवादी म्हणते. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. बॉम्बे असोसिएशनचे ते पहिले सरचिटणीस होते. त्यांनी विद्वांसाठी कार्य केले. तसेच स्त्री बाल हत्या हा ग्रंथ लिहिला. ते कोण आहे? लाड आहेत बघ, काय नाव आठवण त्यांचं. त्याला धन्वंतरी पण म्हटलं जातं. लाड आहे. लाड एवढं लक्षात. भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड. ही बॉम्बे असोसिएशन कधी स्थापना झाली ते सांग. बॉम्बे असोसिएशन 1852. करेक्ट आहे. आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1848. नाही. बॉम्बे प्रेसिडेन्सी उशिरा झाली आहे ना. MPSCला विचारला होता. 1885. 1885. करेक्ट. वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे त्यांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. कोण आहेत ते? विष्णुबुवा ब्रह्म. कोण आहे? विष्णुबुवा. बरोबर आहे ना? विष्णुबुवा ब्रह्मचारी. विष्णुबुवा. त्यांचं नाव सांग. काय ते पूर्ण नाव सांग. विष्णुबुवा ब्रह्मचारी सांग. विष्णू भिकाजी गोखले.